कोल्हापूर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज होणार आहे। महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपच्या रूपाराणी निकम या महापौर पदाच्या उमेदवार असतील, तर जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील। महाविकास आघाडीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे हे महापौर पदाचे उमेदवार असतील, तर काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील। थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रियेला सुरुवातही होईल। तर कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज होतीये। जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम हे देखील उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। थोड्याच वेळात या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, कोल्हापूर महानगरपालिकेतलं एकूण बलाबल पाहता महापौर पदाच्या निवडणुकीवेळी नेमकं काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि काय शक्यता कोणाचा महापौर विराजमान होईल? अगदी बरोबर आहे। तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर महानगरपालिकेचं सभागृह आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावेळी महायुतीचा महापौर हा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे। पहिल्यांदाच महायुतीला स्पष्ट बहुमत आहे ते कोल्हापूरकरांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच महायुतीचे सगळे नगरसेवक हे कोल्हापुरी फेटे बांधून महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर महायुती म्हणजे काँग्रेसला जवळपास 34 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि एक जागा आहे ती शिवसेना ठाकरे गटाची आहे। त्यामुळे 35 जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे आहेत आणि उर्वरित जागा आहेत त्या संपूर्ण जवळपास 45 जागा आहेत त्या महायुतीकडे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे महायुतीचाच या ठिकाणी महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। रूपाराणी निकम या महापौर पदाच्या उमेदवार असतील, तर या ठिकाणी अक्षय जरग जे जनस्वराज्य पक्षाचे एकमेव या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना उपमहापौर पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही वेळातच आता या घोषणा होईल, कारण प्रक्रिया तर सुरू झालेली आहे, मात्र जो काही माघारीसाठीचा वेळ दिला जातो तो वेळ आता दिलेला आहे आणि यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्येच कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर विराजमान होईल। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।